वर्षापासून बाकी असलेला लोकग्रामचा एफओबीचे काम पूर्ण करू। त्याचे काम जून पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। लोकग्रामची बुकिंग रूम सुरू करू। महिलांकरता शौचालयाची आणि पार्किंगची व्यवस्था करू। पावसाळ्यात रेल्वे मार्गात वॉटर लॉगिंग होणार नाही यासाठी तातडीने नाले सफाईचे काम केले जाईल। कल्याण पश्चिम येथील रिक्षा चालकांची व्यवस्था करू। प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल। फेरीवाल्यांचा बंदोबस्त स्थानिक पोलीस आणि केडीएमसी यांच्या माध्यमातून करू। स्कायवॉक वरील गर्दुल्ल्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने शिवसेना ठाकरे गटाला दिले असल्याची माहिती जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली आहे। कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात या संदर्भात आज बैठक पार पडली। या बैठकी पश्चात जिल्हा प्रमुख बोडारे यांनी ही माहिती दिली। रेल्वे समस्यांबाबत 2 मेला रेल्वे प्रशासनाला शिवसेना ठाकरे गटाने निवेदन दिले होते। समस्या सोडवण्यात याव्यात अन्यथा आम्ही रेल रोको करू असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला होता, परंतु रेल्वे प्रशासनाने ती वेळ येऊ न देता एडीएमआरने पाठवून आमच्या सोबत आज कल्याण रेल्वे स्थानकातील कार्यालयात चर्चा केली असल्याचे जिल्हा प्रमुख बोडारे यांनी सांगितले। कल्याणमध्ये बैठक पार पडली। यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील, कल्याण पश्चिम शहर प्रमुख बाळा परब, शिवसेना ठाकरे पदाधिकारी रुपेश भोईर, शिवसेना ठाकरे गट महिला पदाधिकारी आशा रसाळ, युवा मोर्चाचे पदाधिकारी नीरज कुमार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे शहर प्रमुख शरद पाटील आणि बाळा परब यांनी रेल्वे संदर्भात 2 मेला महाप्रबंधक यांच्याकडे निवेदन दिलं होतं। त्यांना विनंत्या केल्या होत्या की या ठिकाणी असलेल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा समस्येचं निवारण करावं। त्यानुसार नाहीतर आम्ही रेल रोको करू, परंतु ती वेळ न येऊ देता महाप्रबंधक एडीआरएम यांनी काल बैठक लावली होती सीएसटीला। त्यानुसार इथे चर्चा चांगली झाली। त्या ठिकाणी आमचे उपनेते अल्ताफभाई शेख, रेल्वेचे सरचिटणीस बाबी देव आणि इतर सर्व पदाधिकारी होते। त्यांच्यासमोर चर्चा झाल्यानंतर तिथल्या एडीआरएमनी इथे स्थानिक कल्याणला त्यांचे सर्व ऑफिसर्स एससीएम असतील, एडीआरएम असतील त्यांना पाठवून आज इथे चांगली चर्चा झाली। पोलीस विभागाचे होते, आरपीएफचे होते आणि महत्त्वाचे म्हणजे जे 4 वर्षापासून जो एफओबी बाकी आहे लोकग्रामकडून येणारा तो तातडीने म्हणजे जूनपर्यंत पूर्ण करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं। त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकग्रामची बुकिंग ऑफिस चालू करू। कल्याण पूर्वसाठी महिलांना किंवा प्रवाशांना तिथे शौचालयाची व्यवस्था करू तातडीने। त्याचबरोबर तिथे पार्किंगची व्यवस्था, बसची व्यवस्था करू आणि मेन म्हणजे पाण्याचा निसर्ग जाण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होतं, जे स्मशानभूमीच्या बाजूला विठ्ठलवाडीच्या पुढे आदर्शनगर, उल्हासनगर, धोबीघाट, उल्हासनगर, बी केबिन, अंबरनाथ म्हणजे उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ या ठिकाणी होणारं रेल्वेमुळं कुठेही पाण्याचा अडथळा येणार नाही, त्यासाठी नाले सफाई तातडीने घेऊ। त्याचबरोबर कल्याण पश्चिमच्या ज्या रिक्षावाल्यांच्या पार्किंगची व्यवस्था ती तातडीने करू आणि रहिजा कॉम्प्लेक्सकडे जाण्यासाठी जो रस्ता होता एक्झिट होतं ते आणि इन्स्पेक्शन करून चालू करून जेणेकरून प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल। त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर चांगल्या प्रकारची सुविधा असली पाहिजे, शौचालय साफसुथरे असले पाहिजेत आणि फेरीवाल्यांचा बंदोबस्त केडीएमसी, स्थानिक पोलीस आणि पोलीस प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून आम्ही करू आणि जे स्कायवॉकवर जे गर्दुल्यांचे अड्डे झालेत ते उद्ध्वस्त करू अशा प्रकारचे आदेश त्यांनी म्हणजे आम्ही जे निवेदन होतं त्यांनी मान्य केलं तर तातडीने उपाययोजना करतील अशी मला खात्री आहे, अन्यथा आंदोलन आमचं चालू आहे। धन्यवाद।